बरं का, घरामध्ये भांडणं झाली तरी ह्या आनंदाच्या बातमीमुळे घरातलं वातावरण कसं सगळं बदलून गेलेलं आहे. घरात पुन्हा पाळणा हाणणार होता त्या आपल्या परंपरागत शाही पाळण्याला छान पॉलिश करून लख्ख करायला घेतो बघा. हो, मी पण दुपटे आणि गोधड्या शिवायला घेते. म्हणजे 9 महिन्यात लागेलच ना, मी आतापासूनच तयारी करते. घरात ओरिजिनल देशमुख जन्माला आला ना की सगळ्यात पहिल्यांदा मीच हातात घेणार आहे. कारण ओरिजिनल देशमुखचा मान पहिला आहे आणि मीच नाव ठेवणार आहे बरं का. अरे थांबा थांबा, बंद झालं. काय झालं? काही चुकलं का आमचं? हो मग काय झालं? अरे हो, हे सगळं करूया, पण अगोदर गोडाचं म्हणून गुलाबजाम करूया की. पल्लूला आवडतात ना गुलाबजाम? हो हो, मी सखाला कढई घासून ठेवायला सांगितली होती. मी लगेच तयारीलाच लागते. सरक रे. मोठ्या बाई, मी पण आले तुमच्या बरोबर. हो हो, चल चल. बाळा. हा बळ, हे बघ, आता सुनबाईची काळजी घ्यायची. तिची चिडचिड होईल असं वागायचं नाही. आनंदात ठेवायचं तिला. बाळासाठी तू तिला जपायचेस, कळलं का? हो समजलं का? अगं हो अक्का, समजलं. चला आपण पण जाऊ सगळ्याजणी खाली मदतीला. हो हो चला, पुरणपोळ्या करायच्या आहेत ना आपल्याला. गुलाबजाम. सॉरी सॉरी. चला चला, तिला आता आराम करू द्या. हा, त्यांनी त्यांचं शिक्षण इथे नाशिकमध्येच पूर्ण केलं ना. तेव्हा ठीक होतं, कारण तेव्हा कॉम्पिटिशन नव्हती ना. आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. आता फक्त डिग्री मिळून चालत नाही हो, एज्युकेशन कुठून मिळालंय हे सुद्धा मॅटर करतं. ह्या घरात बाकी कोणीच विचार केलेला नाहीये. पण तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या मुलाचं भविष्य चांगलं असावं? बाय द वे, इथे इंटरनॅशनल स्कूल आहे का हो, जिथे फक्त डॉक्टर्स, इंजिनियर्स यांचीच मुलं ऍडमिशन घेतात? नाही म्हणजे तिथे एज्युकेशन तर चांगलं मिळतंच, पण चांगला क्राऊडही असतो ना. आणि चांगला क्राऊड म्हणजे मुलांची चांगली ग्रोथ. नाही म्हणजे बघा तुम्ही, मी आपलं असंच सुचवलं. तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत ना, मग तुमचं होणारं बाळ, लाईक मुलगा किंवा मुलगी, शिकून मोठं व्हावं असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही बरोबर बोलताय. म्हणजे चांगलं शिक्षण मिळायलाच हवं, पण ते इथे मिळणार नाही. त्यासाठी शहरात जावं लागेल, हेच ना? थिंक अबाउट इट. जपा स्वतःला. मी येते. पल्लू काकी. हा, काय ग, काही काम होतं का? हा, हे गुलाबजाम आणले होते. ते बयोआजी म्हणाल्या, तुम्ही इतकी आनंदाची बातमी दिलीये तर गोडाचं काहीतरी म्हणून गुलाबजाम बनवूया. जसे झाले ना तसे पहिल्यांदा तुमच्यासाठी आणले. तुम्हाला आवडतात ना गुलाबजाम? हो. घ्या. पल्लू काकी, म्हणजे मी मुद्दाम नाही ऐकलं, पण तुमच्याच खोलीत येत होते ना, तर तुमचं बोलणं कानावर पडलं. मग तू निघून जायचं ना, ऐकत का राहिलीस? हे चांगलं नाही हा अदिती. सॉरी, खरंच चुकलं माझं. पण पल्लू काकी, तुम्ही आज इतकी गोड बातमी दिली. तुमच्यामुळे खूप दिवसांनी या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता हे आनंदी वातावरण कायम ठेवणं ते सुद्धा तुमच्याच हातात आहे. म्हणजे शेवटी निर्णय तुमचा आहे, पण हे बघा अदिती, आपण कितीही फ्रेंडली वागत असलो ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की मी तुझी सासू आहे. त्यामुळे मला शिकवायचं नाही. मला काय करायचंय काय नाही करायचंय ते माझं मी ठरवेन. सॉरी, ते तुम्ही चिडू नका प्लीज. मी फक्त मला जे वाटलं ते सांगितलं. मग मी सुद्धा मला जे वाटते ना तेच करणार. तू यात पडू नकोस.
विकत घेतल्या होत्या. मी नो नो म्हणत होतो, पण हे या म्हणत होते. मी यांना सांगितलं की आपल्या शेतातून भाजी आणायचे, तर हे मला म्हणता कसे की बाजारात गेला भाजी नाही घेतली तर बाजारात आल्याचं फील नाही येणार. मॉम, सखा, अरे मी स्वतः बार्गेनिंग करून भाज्या स्वस्त आणल्या ते सांग ना सगळ्यांना. ओ वीणबाई, स्वस्तात आणल्याचं कौतुक कुणाला सांगताय? या सगळ्या भाज्या आपल्या शेतातून फुकट मिळाल्या असत्या, पैसे वाया घालवले. मी पण तेच सांगितलं त्यांना, पण ते माझं ऐकायलाच तयार नाही. सखा, अरे पण वांगी का आणलीत? यांनीच घेतलं. अरे वीणबाई नवीन आहेत, त्यांना बाजार हाताची सवय नाहीये, पण तू का मूर्खासारखा वागतोय? तुला सांगितलं होतं ना पल्लूला वांग आवडत नाही. आणि वांग वातुळ असतं, ते या दिवसात देऊ नये. पण ठीक आहे ना, पल्लूला देऊ नका वांग्याची भाजी, आपण सगळे खाऊ ना. विहीणबाई, अहो घरात भाजी बनवायची आणि ती पल्लूला नाही द्यायची, असं कसं होईल? त्यापेक्षा काही महिने आपणच वांगांना खाल्लेलं बरं ना. वयोवयी असताना पल्लूच्या खाण्यापिण्याकडे हलगर्जीपणा होणारच नाही. किती काळजी घेतायत ना त्या पल्लूची. सखा, ही वांगी नेऊन दे परत, त्याच्याऐवजी दुसरी भाजी घेऊन ये. अरे त्या भाजीवाल्याचं पण नुकसान नको. बर. काय झालं बयो? का चिडचिड करतेस तू? या सखाने काय पुन्हा कामचुकारपणा केलाय का? अहो काम चुकारपणा परवडला, पण असा हलगर्जीपणा नको. सुमित्रा, अगं लापशी तयार झाली ना? हो हो, झालीच आहे. दे बरं, पल्लूला मी नेऊन देते. अगं बयो, हो हो, आम्ही आहोत ना सगळ्या, आम्ही नेऊन देऊ. तू नको काळजी करू. बरं, हे पण लगेच नेऊन द्या बरं का, उगीच वेळ वाया घालू नका. चला. ह्या बयोचं ना खूप कौतुक वाटतं पा. घरात कुणी आनंदाची बातमी दिली ना की पदर खोचून तयार. हो, पण मगाशी मला त्यांची भीतीच वाटली. किती भडकल्या होत्या त्या. मला वाटलं मला मारतात की काय आता. म्हणजे भडकते बर का बयोबाई. आता तुम्ही वीणबाई आहात म्हणून कमी भडकलीये, पण पुढच्या वेळेस हे असं काही केलं ना तर मग काही तुमची खैर नाही. तुम्हाला सांगते, लहान होते ना मी, आणि अशी काही चूक केली की अशी काठी घेऊन फिरायची माझ्या मागे. आता लहानपणीच कशाला, अजूनही हेच चालू आहे. काय ग? हा, मी या. रत्नाका, हो कशाला उगाच चिडवताय वीणबाईंना? आदिती, तू आधी पटकन पल्लूला लापशी नेऊन दे. हा, ये इकडे. हे ये. हो, सावकाश, गरम आहे. आपण कितीही फ्रेंडली वागत असलो ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की मी तुझी सासू आहे. त्यामुळे मला शिकवायचं नाही. मला काय करायचंय काय नाही करायचंय ते माझं मी ठरवेन. मी पल्लू काकींसमोर गेले तर त्या चिडतील परत. नानी काकी, तुम्ही द्याल का हे पल्लू काकींना? ते लसूण राहिले तेवढे सोलून घेते मी. हो, देते ना. असंही कालपासून पल्लूशी नीट बोलणंच झालेलं नाहीये. किती कौतुक होतंय ना पल्लूचं. पल्लूने गोड बातमी दिली, पण ग्रॅज्युएशन काही पूर्ण केलं नाही. राहू द्या. हो ना, आदितीकडून गुड न्यूज येईल असं वाटता वाटता पल्लूने सरप्राईज दिलं. आलेच. काय कमाल कपले ना. खरंच बाळ येणार या बातमीमुळे किती बदललेत ना दोघं. बाळा काका किती काळजी घेतात पल्लू काकींची. पल्लू काकीची केव्हापासून इच्छा होती आई व्हायची. हो ना. नाही पण पल्लू काकी तर खुश आहेतच, पण बाळा काकांना पण किती आनंद झालाय. काय करू आणि काय नाही झालंय त्यांना. खरंच दोघांच्या संसारात आपलं बाळ येणार हे फिलिंगच किती छान असतं. या एका बातमीमुळे संपूर्ण घरात आनंद पसरतो. रुसवे फुगवे दूर होतात. अगं या दोघांचंच घे ना. कालपर्यंत दोघं भांडत होते. पल्लू काकी तर घर सोडून जायला निघाली होती आणि आता
आता या एका गोष्टीमुळे घरातलं वातावरण बदलून गेले. दोघं बघ ना किती आनंदी आहेत. सेठ, हा आनंद आपल्या दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसू शकतो. मग मी पण असे एक एक हट्ट करेन आणि तू ते पुरवशील. अदिती, मला कळते तुला काय म्हणायचंय. अगं मलाही लवकर बाबा व्हायचंय, पण सध्या जरा ते अवघड वाटतंय. नाही म्हणजे मला अमेरिकेत जायचंय. म्हणजे मी तिथे राहणार आणि तू इथे गुळपोळीत. बाळ झाल्यावर मोठं होईपर्यंत काही वर्ष तरी आई वडिलांच्या सहवासात राहायला हवं ना. मग आपलं कसं होणार? सेठ, आपण दोघच नाही आहोत आपल्या फॅमिलीमध्ये. आय नो, घरात आपली खूप माणसं आहेत सांभाळायला. पण अदिती, अगं बाबा म्हणून तुझी जबाबदारी मी वाटून घेऊ शकणार नाही ना. त्यामुळे प्लीज आपण सध्या थांबूयात. म्हणजे आपण विचार करायचाच नाही का? अगं असं कुठे म्हणालोय मी. आपण नंतर ठरवू ना. अदिती, टाईट करून हवंय. हो का? बघू, थांबा आधी मला ना माप घेऊ द्या. ताई घरात कुठे दिसत नाही. नेहमी आवाज दुमदुमत असतो तिचा. रत्नाक्का नसल्या ना की मग आमच्या ताईंचा आवाज असतो. ताई कुठे? भांडून गेल्या का काय माहेरी? हो का? नाही म्हणजे अहो नाही, काही कोणी भांडून वगैरे गेलेलं नाहीये. पल्लू कुठे दिसत नाही. हो, तुम्हाला सांगते, आमच्या पल्लूला ना नानी, नानी लवकर आटो. हो झालं बाई. तुम्हाला आणखी काही हवंय का? नाही, काही कपडे शिवून घ्यायचे का? नाही, बस एवढंच काम होतं. येतो. हा हो या. हा अच्छा. नानी, काय का तू? आता काय केलं मी? अगं त्या बायकांना सगळं सांगून टाकलं असतंस. बयो काय झालं? अगं आपली नानी त्या बायकांना पल्लू गरोदर आहे सांगत होती. काय ग नाने, 3 महिन्याचा नियम माहितीये ना? इतक्या वर्षानंतर पल्लूची आई होण्याची इच्छा पूर्ण होतीये. तुम्ही खरंच माझ्यासाठी हिरो हिरोईनचे फोटो आणलेत? हो मग. अगं बयोबाईंची ऑर्डरच आहे तशी की पल्लूचा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही. मग काय, ऐकावंच लागणार ना. खरंच मला बयोबाईंना थँक्स म्हणायला हवं ना. तुला बयोबाईंना थँक्स म्हणायचंय? मग एक गोष्ट करशील? काय? ती चावी बयोबाईंना परत नेऊन दे. पल्लू, अगं बयोबाई आपल्यासाठी इतकं काही करते. मग आपण तिला बरं वाटावं अशी एकतरी गोष्ट करूयात ना. ठीक आहे, तुम्ही क्लिनिकला जाऊन या. तुम्ही आलात ना की आपण दोघंही जाऊया बयोबाईंकडे. नक्की? हो नक्की. ठीक आहे, मग मी असा गेलो आणि असा आलो. हो, पण त्याआधी आपण हे पोस्टर्स लावूया. ओके? हा, पण आधी हे सगळे पोस्टर काढून टाका. पल्लू, अगं जरा ऐक ना. काय? काही पोस्टर्स असू देत ना प्लीज. ओके ठीक आहे, पण थोडेसेच. हा हो, ओके. असं करू आपण, थोडे तुझ्या पसंतीचे आणि थोडे माझ्या पसंतीचे असे मिक्स पोस्टर्स लावूया. ओके. यूके आप कह रहे. खरंच आपली पल्लू म्हणजे ना अगदी गंमतशीरच आहे. हो ना. आणि बाळा भाऊजींनी तरी एवढी जाड पुस्तकं कशाला आणायची? अहो, आता मला हे सांगत होते, आता रूम मध्ये हिरो हिरोईनचे पोस्टर्स लावायचे की सायंटिस्टचे पोस्टर्स लावायचे, हा नवीन मुद्दा आहे पल्लू काकी आणि बाळा काकांमध्ये. काय ग बाई. पल्लू काकी, द्या इथे भांड. अहो, हाक मारायची ना एक. का? हाक मारली असती तर मला ही किचन मधली गंमत नसती ना ऐकता आली. ए पल्लू, अगं गंमत करतोय तुझी. कित्येक दिवसांनी सासू प्रेग्नंट असणार आहे. बय
ओरडणार आपल्याला. पण या पल्लूला काय झालं उखडायला? ताईची जागा घेते की काय आता ही? पाहावं तेव्हा नाकाचा शेंडा लालच असतो हिच्या. अहो ते मूड स्विंग्स होतात ना अशा अवस्थेत, त्यामुळे राग आला असेल. मला नाही वाटत असं. चूल पूर्ण विझलेली नाहीये अजून. कोळसा धकधकतोय तोवर काडी टाकायलाच हवी. मी जरा आलेच. 5 मिनिटात आले. रत्नाका, मी भीती घातलेली नाहीये. त्यांना सुद्धा चावी द्यायची नाहीये. दिसतच ना ते. बाळा, अर्चना आणि नानीकडे बघून दिसतच आहे चावी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची आहे ते. मी माझं काम चूक केलंय. येस. मग आता रत्नाक्का, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही बोलून घेऊ ना एकमेकांशी, आणि समोरच्याला नाहीच पटलं तर समजून सांगू. नाना, तुझं आणि नानीचं एकमत झालेलं नाहीये चावी ठेवण्याबद्दल, तरी तात्या आणि बोयाच्या समोर पैसे काढले. अरे तुझं काय रे? हा, तू त्याच मुद्द्यावर अडकलाय अजून. नाना, तुला त्या दिवशी देखील सांगितलं मी, आप्पा तुझा मोठा भाऊ आहे, त्याच्याशी बोलताना भान ठेव. तात्या, हो याला सांगा ना. हो, तुम्हाला विचारून केलं नाही याचा जितका तुम्हाला त्रास होत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त याला होतोय. का? कारण याला विचारून मी काही करत नाही ना, याचा राग काढतोय हा. नाना, अहो ऐका ना, शांत बसन जरा. तू नको शिकू मला. हो बाजूला. आता काय करतोस तू हे? अरे हाच तुझा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वेळी तुला सांभाळून घ्यावं लागतं आम्हाला, तरी स्वतःच तर्क लावत असतो. काही गरज नाहीये. माझं शेत आहे, माझा मळा आहे, माझं काम आहे, तिथं फक्त माझेच निर्णय असतील. बरोबर बोलताय नाना भाऊजी तुम्ही. प्रत्येक वेळी संपूर्ण कुटुंबाने मध्ये कशाला पडायला हवं? काही डिसिजन पर्सनली घेता येऊ शकत नाहीत का? घ्या ना निर्णय, घ्या ना तुमचे तुम्ही, पण निर्णय दोघांनी मिळून घ्यायचे असतात ना. मग तू एकटीच काय ठरवतीये? हे बघ पल्लू, ही मनमानी आहे. कोण करताय मनमानी? कोण करताय मनमानी? तू करतेस तू मलाच बोल, पण जिच्यामुळे हे सगळं झालंय, जिच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलीये, ती कुठे आहे? रे बाळा, कुठे रे तुझी बायको? एवढं भांडून नामानिराळ राहिली ती. खैर नाही आता तिची. रत्नाक्का, अगं मला माहितीये पल्लू चुकीची आहे. हवं तर हे बघ, तिच्या वतीने मी माफी मागतो, पण तिची अवस्था तरी बघ ना. अरे ती प्रेग्नंट आहे म्हणून सगळं घर तिची काळजी घेत आहे ना, पण हिला काहीच कळत नाहीये. सगळे फुलासारखं जपतायत तिला, आणि ही रत्नाक्का. आदिती सांभाळ रत्नाकांना. भाऊजी तुम्ही नका काळजी करू. अहो आदिती समजावेल रत्नाकांना, त्या नाही काही पल्लूला बोलणार. नका काळजी करू. सेंड. काय झालं? अरे रत्नाकर रागारागात पल्लू काकींच्या खोलीत गेले. अगं मग तू थांबवायचंस ना. तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नसेन का? मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. अगं रत्नाकर रागाच्या भरात काही बोलली पल्लू वाकीला तर तिला काहीतरी व्हायचं. जाऊ दे, बोलत नको बसायला. तू चल लवकर. माझी चूक आहे. तात्या आणि बयोबाई तिथे आहेत हे तरी पाहायला हवं होतं मी बोलण्याआधी. कशा असतील बयोबाई? त्यांना फार त्रास तर नसेल ना होत? मी बघून येऊ का? नाही नको, माझी हिंमतच होत नाहीये. देवा, बयोबाईंना लवकर बरं वाटू दे. पल्लू, समोर ये जरा. कुठे लपून बसलीये? पल्लू, रत्नाक्का, काय झालं? काय झालं?
तुला माहित नाही का? ते मी मुद्दाम नाही, ते विचारात मी काय 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 बोलतीयस तू? आता बरी बोबडी वळली का तुझी? मगाशी बोलताना तर जीभ चुरू चुरू चालत होती ना तुझी. बोल ना, बोल आता. रत्नाक्का, बयोबाईंना त्रास व्हावा अशी इच्छा नव्हती हो माझी. पण झाला ना त्रास, झाला ना. बोलायच्या आधी विचार करायचा ना कोणाला काय वाटतंय याचा. पल्लू काकी, आता कशाला रडायची नाट. बयोबाईला जितका आराम मिळेल तेवढं त्याच्यासाठी चांगलंच आहे. मोठे बाई, बयोसाठी पेज करून आणता प्लीज. हो हो, आत्ता आणते. सका दे. तात्या, ह्या गोळ्या 2-3 दिवस बयोला सोपं जाईल असंच खायला द्यायला हवं. आणि खाऊन झालं की ह्या 2 गोळ्या द्यायच्या, एक सकाळी आणि एक रात्री, आणि एक गोळी फक्त रात्री द्यायची. तसं मी आहेच, पण तुम्ही पण लक्ष ठेवा प्लीज. ए चला चला निघा. रत्नाक्का प्लीज ऐका ना. मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. ए चला चला, सगळे बाहेर जा. बयोपासून दूर राहा. कुणी थांबायचं नाहीये या खोलीत. नका, काय चाललंय तुझं हे? आप्पा थांब. ज्यांच्यामुळे बयोला त्रास झालाय ना, बयोला काय वाटेल याचा जे विचार करत नाहीये ना, त्यांनी आता उगाच काळजी दाखवायची गरज नाहीये. या खोलीत थांबायची गरज नाहीये. रत्नाक्का, अति होतंय तुझं. आम्ही का नाही थांबायचं बयोबाईच्या खोलीत? हा का? ती जशी तुझी आई आहे तशी आमची सुद्धा आहे. तुम्ही आईच्या खोलीत तिजोरीतून पैसे काढायला या, फक्त पैसे. काहीच कामाचे नाही आहात तुम्ही. चाव्या सांभाळा, चाव्या. मी एकटी माझ्या आईचा सांभाळ करायला समर्थ आहे. गरज नाहीये मला कोणाची. हे बघ, तू नको ठरवू. बयोला कोणाची गरज आहे कोणाची नाहीये. आणि रत्नाक्का, चाव्या आमच्याकडे याचा अर्थ असा नाही होत की आम्हाला बयोजीची काळजी नाहीये. हो ना, आम्ही चावी देत नाही या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी नको जोडू. आणि तुम्हाला काय वाटतं रे, तुम्हीच बयोबाईचे गुणी मुलं आहात? हा रत्नाका, तू शांत राहा. ज्यांना बयोची काळजी घ्यायची ते घेतील. बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू शांत राहा. नाही आप्पा, बयो उठली ना की तिला ज्यांच्यामुळे त्रास झालाय ना त्या सगळ्यांचं तोंड दिसेल आणि पुन्हा त्रास होईल तिला. म्हणजे आमच्यामुळे त्रास होतोय का बयोबाईला? हो, म्हणूनच सांगते निघा खोलीच्या बाहेर. हे बघ, तुला काहीच अधिकार नाही बयोबाईच्या खोलीतून आम्हाला बाहेर काढण्याचा. दिलेल्या अधिकारांचा चुकीचा वापर करणाऱ्यांनी अधिकाराची भाषा बोलूच नाहीये. रत्नाक्का, खूप झालं आता. खूप बोलीस तू. बोलणार. अरे शांत राहा. तुमच्या भांडणामुळे तिला त्रास झालेला आहे ते. अरे बाळाने किती जरी औषधं दिली ना तिला, तरी जोपर्यंत तुम्ही भांडत राहा तोपर्यंत तिला त्रास होत राहणार. निघा इथून. तुमची पुस्तकं, या तुमच्या वया, सगळ्या रूमभर पसारा पडलेला असतो. मी नाही या सारखं सारखं आवरत बसणार आहे. अगं अर्जू, काय झालं माझ्यावर चिडायला? वा, काय झालं मलाच विचारताय? झालं ना तर तुमच्या मनासारखं सगळं. म्हणजे ठेवलीत ना चावी स्वतःजवळ, आणि ती चावी कशी सांभाळता तशा तुमच्या वस्तू पण सांभाळा. अगं अजूनही तू तेच घेऊन बसली का? अच्छा अच्छा, म्हणून मी काल जेव्हा सगळ्यांसमोर बोललो की तुझं आणि माझं चावी ठेवण्यावर एकमत झालंय, त्यावर तू काही बोलली नाहीस ना, आणि तू गप्प राहिलीस ना, म्हणून रत्नाकाने मला खोटं ठरवलं. हो, खोटच तर बोललात ना तुम्ही. आणि चावी बाबतीत आपलं एकमत कधी झालं? मला नाही जमणार तुमच्यासारखं असं खोटं बोलायला. मला अजूनही वाटतंय की आपण ही चावी बळबाईंना देऊन टाकूया. हे बघ, मला नाही द्यायची, कळलं? आणि मी यावर ठाम आहे. आता परत परत या गोष्टीवर वाद घालू नकोस. हो, जिथे तुम्ही तुमच्या आई वडिलांचं ऐकत नाही तिथे माझं काय ऐकणार हो? आणि काय मिळालं तुम्हाला हा चावीचा हट्ट धरून? बापू आणि सासूबाई घरी नसताना मिळालेल्या हक्काचा गैरफायदा घेताय असं नाही वाटत तुम्हाला? हे बघ, आई आणि बापूंची काय बोलायचं ते बोलेल मी, पण आता या गोष्टीत वाद घालण्यात काही अर्थ आहे का?
अहो हाच विचार काल भांडताना करायचा ना. बघताय ना वयोबाईंना काल किती त्रास झाला. अर्जू, मला पण बयोजीच्या तब्येतीचं टेन्शन आलंय का? पण काल फक्त मी एकटाच भांडत होतो का? आणि तिची अवस्था माझ्यामुळे झाली का? हो, चुका सगळ्यांकडूनच झाल्यात. तू बरोबर बोलतेस. सगळ्यांनी चावी परत करायला हवी. पण चावी त्यांच्याकडे, त्यांचा डिसिजन ना. ह्यात आपण काय करू शकतो? नमा, हो तो सुहासला, बाळा काका, नाना काका यांच्याशी बोलून काही फायदा होणार नाही. आदिती पण सकाळी त्यांना समजवत होती. हो बरोबरच केलं त्याने, पण त्याचा काय फायदा झाला? हे बघ ना, मग त्यांना आपण सांगण्यापेक्षा त्यांना स्वतःहून कळायला हवं. हो, बापू काका आणि ताई काकांनी सुहासला सांगितलं होतं, पण चावी आता त्याच्याकडे, त्याचा डिसिजन. नमा, बघ हे बाबा लवकरच येतील. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हा, असे बोट चाटत राहशील. मी बनवलेलं आहे. तुम्ही का? सुमित्रा बाकी सगळ्या कुठे गेल्यात? आपल्यावर रागवल्या आहेत का त्या? नाही काय, कोणी रागवलेलं नाहीये. मलाच आपली हौस. मी म्हणलं आज माझ्या हेमासाठी मी जेवण बनवणार. वा बाजूला. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेतलात? अगं त्रास कसलं त्यात? नेहमी तू माझी काळजी घेतेस, मला हवं नको ते बघतेस, वेळेवर गोळ्या देतेस. मग आता तुला बरं नाही म्हणल्यानंतर मी तेवढंही करायला नको का? बयो, तू चाव्यांचा विचार डोक्यातनं काढून टाक बघू. तू तो चाव्यांचा विचार करत राहशील ना तर तुला त्रास होत राहणार. घे, खाऊन घे. मीच भरवतो तुला. हो नको, खाईन मी. मीच भरवतो म्हटलं ना. हा घास चिवचा, हा घास काऊचा. तात्या किती काळजी घेतात बयोआजींची. पुरे झाला तुमचा पोरकटपणा. असू दे, म्हातारपण हे दुसरं बाळपणच असतं. खरंय, आपण लहान होत चाललोय, पण आपली मुलं मात्र मोठी झालीत. आपले निर्णय चुकतायत, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. मला नाही वाटत ह्या उरलेल्या चाव्या परत येतील म्हणून. अगं बयो, मी म्हणालो ना तुला चाव्यांचा इतका सारखा विचार करू नकोस म्हणून. अगं चाव्या आपल्या खोलीत नसल्या तरी आपल्या घरातच आहेत ना, आपल्या माणसांकडेच आहेत ना. मग कशाला विचार करायचा एवढा? हाच तर फरक आहे. प्रत्येकाला चावी स्वतःच्या मुठीत हवी आहे. बयो, तू नको लक्ष देऊस. लक्ष दिलं नाही तरी सत्य बदलणार नाही. मला आता कळतंय. तुम्ही म्हणत होता तू चाव्या देऊन चूक केलीस. मला पटतंय ते. तुम्ही हे पण म्हणाला होता त्यांच्या हातात चाव्या येतील तसा मोह वाढेल त्यांचा. खरंय तुमचं. बयो, जे झालं ते झालं. तू उगीच त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. खे, खा बरं. नको, आधी या चाव्यांचा निकाल लावूया, मगच 2 घास मी सुखाने खाईल. पण अक्षय तृतीयेपर्यंत वाट बघण्याशिवाय काय करू शकतो आपण? आता अक्षय तृतीयेची वाट बघण्याची गरज नाहीये. म्हणजे सगळ्यांना चाव्या हव्या आहेत, तर मग घराच्या वाटण्या करून टाकूया. बयो, काय बोलतेस तू हे? आता उगीच ताणून धरण्यात अर्थ नाही. तात्या, ते चुकलं माझं, म्हणजे माफ करा ना मला. काय करत ना? अचानक अशी गोगल काय कशी झाली तुझी? तात्या काय बोलले का? मी काय बोलू तुला? छे छे, तात्या कशाला काय बोलतील मला? तात्या मला बोलतील का? काहीतरीच काय आपलं. मग तात्या? अगं मला काय विचारते? तुलाच माहिती ना सगळं. ते हा, अगं बयो, ते ना मीच सगळ्यांशी शांतपणे प्रेमाने बोलायचं ठरवलंय.
बापरे, मग या धक्क्याने मला परत चक्कर येईल वाटतं. भयो, हे चक्कर बिक्कर अभद्र काहीच बोलू नकोस तू आता. काही होऊ देणार नाहीये तुला. आम्ही आहोत ना सगळे. हो, तुम्ही सगळे आहात ग, पण सगळे एकत्र आहात का? ते पण होईल बयो, खात्री आहे मला. तात्या तात्या ते बयोला घ्या. नको. सगळे जेवलेत का? नाही अजून, पण जेवतील. ते जेवल्यानंतर घेईन मी. जातो. बर. रत्ना, माझं सगळ्यांना निरोप सांग. म्हणावं सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलवलंय. बयोनी सांगितले असं सांग. बर. हे काय, अजून कोणीच जेवायला आलं नाही? बघा ना, केव्हाचा निरोप पाठवलाय. ताटं वाढलीत हे पण सांगितलं, पण अजून कुणाचाच पत्ता नाहीये. मी ही अशी रिकामी पंगत कधीच पाहिली नाही. उभ्या आयुष्यात मी कधी एकटा जेवलो नाही. माझ्या घशाखाली नाही उतरणार. थांब बाप्पा, ताटावरून उठलास तर याद राख, तिकडे बयोनी पेज घेतली नाहीये. म्हणाली सगळ्यांचं जेवण झालं की मग मी पेज पिन म्हणून. काय? हो ना. आता सगळेच जण हट्ट करू लागले तर कसं चालायचं? तू बस, मी आणते एकेकाला बोलवून. हा, आणि ते बयोने निरोप पण दिलाय. जेवण झाल्यानंतर सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलंय. कशासाठी? नाही, काही माहिती नाही, पण काहीतरी बोलायचंय म्हणालीये. काय बोलायचं असेल? ते आता सगळे आले आणि बयोबाई सांगतील तेव्हाच कळेल ना. मला तर बयोबाईंची भीतीच वाटायला लागली. केव्हा काय करतील सांगता येत नाही. तेही खरंच म्हणा. तर बयोबाची या घराच्या वाटण्या करायला निघाली. तेच तर मला हवंय. आणि मला ते नकोय. हा? हो, मला ते नकोय. सर, मी सगळ्यांना त्यांच्या स्वप्नांची जाणीव करून दिली, कारण मला अमेरिकेला जायचं होतं म्हणून. पण त्यासाठी या घरच्या वाटण्या झालेल्या मला नाही बघवणार. अरे चांगलंय ना. आणि तुला सुद्धा तुझा हिस्सा हवाच होता ना. हो, मला माझा हिस्सा हवा होता, पण त्याची कारणं वेगळी आहेत. कारण मला पैसे हवे होते, पण त्यासाठी या घरच्या वाटण्या व्हाव्या अशी माझी इच्छा नाहीये. मला बाहेरून दुसरीकडून कुठून पैसे आले असते किंवा मला कोणी फायनान्स केला असता तर मी माझा हिस्सा मागितला नसता. आधीच या घरातल्यांपासून दुरावलोय. उद्या अमेरिकेला गेल्यावर मी वेगळं राहणारच आहे, पण त्यासाठी मला हे घर वेगळं झालेलं नकोय. भीती वाटते. जर वाटण्या झाल्या तर या घरचे एकमेकांपासून वेगळे होतील याची भीती वाटते. हा असा विचार करायला लागला ना तर सगळंच फसेल. हे बघ सिद्धार्थ, अरे बयो आणि तात्या जरी म्हणाले ना की आपण वाटण्या करू, तरी असं घडणार नाहीये. कोणी वेगळं होणार नाहीये. आता तूच बघ ना की सगळ्यांनी जाव्या घेतल्या पण सगळे एकाच छताखाली राहतात. तसं वाटण्या झाल्या ना तरी सगळे एकाच छताखाली राहतील. बघ, मी सुद्धा ह्या सगळ्यातून गेलोय, कारण माझं एक मोठं कुटुंब आहे. मी जे वेगळं पडलो ना ते ह्या महालक्ष्मीच्या मूर्खपणामुळे. तिला मोठं सासर नको होतो, पण माझ्या मुलीचं तसं नाहीये. ती सगळ्यांना धरून चालणारी आहे. किती वाटण्या झाल्या ना तरी ती माणसं तुटू देणार नाही. ते आहेच. आदिती हे घर जोडून ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते, पण सिद्धार्थ, अरे किती विचार करतोयस तू? तू जसा विचार करतोयस ना तसं काहीही होणार नाहीये. आणि तू बघशील, तू ज्या वेळेला अमेरिकेला जाशील ना तेव्हा हे संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र होऊन तुला निरोप द्यायला एअरपोर्टवर आलेलं असेल. या वाटण्या कागदपत्री रे. काय झालं बयो? बयो, अगं आता तरी सांग ना, का बोलवलंस? हो, माईक वरून अनाउन्स केलं, असं काय झालं? हो ना, काही महत्वाचं आहे का? हॅलो एव्हरीवन. तू
तुम्हा सगळ्यांना बोलावलंय कारण बघा आपल्या बयोआजींना आता बरं वाटतंय. सगळे सकाळपासून खूप टेन्शन मध्ये होते. बयोआजींच्या खोलीबाहेर फेऱ्या मारत होतात सगळे. पण बघा ना बयोआजी आता बऱ्या आहेत. त्यानं तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं म्हणून बोलावलं. हो ना बयोआजी? हो खरंय. बयो बयोबाई तुम्हाला असं बघून खूप बरं वाटतंय हो. हो पण बयो नक्की बरं वाटतंय ना तुला? खरंच काही त्रास होत नाहीये ना? बयो मला तरी वाटतं तू अजून आराम कर. अरे काळजी करू नका, मला खरंच बरं वाटतंय. काय नाही हर्षू? बापू विचारत होते, चला आपण ती चावी परत देऊन टाकूया. त्यांच्याशी बोलेल मी. अहो बोलेल वगैरे काही नाही, चला आपण काय करते सर? चला तर. हर्षू हात सोड. हट्ट का करतेस? अहो ऐकून तर घ्या आधी माझं. काय बोलायचं तुला? बोल. त्या चावीचं काय करायचं ते बापू आणि बयोबाई बघून घेतील. आपण ती चावी परत नेऊन देऊया. निदान त्या चावीमुळे आपल्यात होणारे वाद तरी थांबतील ना. झालं तुझं बोलू? आता मी बोलू? बघ माझा निर्णय झालाय. ती चावी माझ्याकडेच राहणार. कळलं? पण बापू हे बघ बापूने विचारलं तर उत्तर मी देईल. तात्या? बापू तू आलास? आता सगळं छान होईल बघ. म्हणजे? अरे माझ्या तब्येतीबद्दल बोलता येते. बयो तात्या आता बघाच बयो कशी ठणठणीत होते ते. ये बयो बस. कशी आहे ग बयो? अरे आता छान बरं वाटतंय. अगं कशाला एवढी दगदग करायची? आम्ही आहोत ना. अरे फार काही झालं नव्हतं, थोडीशी चक्कर आली होती. पण आता छान बरं वाटतंय. ते जाऊ दे, पण आता आमच्या विणबाईची तब्येत कशी आहे? त्यांना आता बरं वाटतंय. पण त्यांची इच्छा होती की ताईने तिथे थांबावं म्हणून ती तिथे थांबली. अरे बरोबर आहे, लेक जवळ असली ना की बरं वाटतं. हे काय? इथे आप्पाचीच चावी, माझ्या नावाची चावी कुठे? तात्या भयो माझ्या नावाची चावी कुठे? सुहासने आणून दिली नाही का? मी आप्पाला सांगितलं होतं सुहासशी बोलायला. आप्पा सुहासशी बोलला नाही की सुहासने चावी आणून दिली नाही? आप्पा? बापू बापू अरे ऐक. अरे बापू डोक्यात राग घालून घेऊ नकोस. ऐक. नाही तात्या, मला या विषयाचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. मी इथे नसताना काय काय घडलं हे मला समजायलाच हवं. आप्पा? सुहास? आणि आमच्या दोघांचा निर्णय झाला आहे की चावी आम्हाला नकोय. हा आमचा निर्णय आहे, ही काही जबरदस्ती नाहीये. आणि सुहासवर जबाबदारी ही होती की ही चावी तुझ्यापर्यंत पोहोचवायची. ती स्वतःकडे ठेवण्याचा त्याला काही अधिकार नाही आणि कारण सुद्धा नाही. तरी सुद्धा त्यांनी ही चावी तुला का नाही दिली? अर्चना, तुला माहिती होतं ना, ताईने तुला सांगितलं होतं ना की बयोबाईकडे चावी द्यायची म्हणून.
त्याने नाही दिली, तिला तू तरी नेऊन द्यायची होती ना? का तुझी सुद्धा इच्छा होती चावी स्वतःकडे ठेवून घ्यायची? बोल. ए बापू, अरे तिला कशाला बोलतोय? अर्चनाची अजिबात इच्छा नव्हती चावी स्वतःकडे ठेवायची, पण जिथे तुझा लेक तुझा ऐकत नाही तिथे तो तुझ्या सुनेचं काय ऐकणार? रत्ना, ए बयो, मला कशाला बोलते? मी खरं तेच सांगतेय ना. म्हणजे तू अर्चनाचं सुद्धा ऐकलं नाहीस? अरे ह्या चावीबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार ताईचा आहे, नंतर अर्चनाचा. अरे ही चावी म्हणजे या घरातल्या सुनांची जबाबदारी आहे. अरे आपल्या जवळ ह्या चाव्या ठेवायच्या का नाही हा अधिकार त्यांचा आहे. मग तू ही चावी का ठेवलीस? मी, ताई आणि अर्चना ही चावी बळूबाईला द्यायची असा आमचा निर्णय होता, तरी सुद्धा ही चावी तू का ठेवलीस? बोल. ही चावी मला परत द्यायची नाहीये. काय म्हणालास? मला पैशांची गरज आहे. बरोबरच केलंय बापूने. सुहासला असाच वटणीवर आणायला पाहिजे होता. बापू, अरे काय करतोस तू? शांत हो. तात्या, कसा शांत राहू मी? बोला ना, कसा शांत राहू मी? काय बोलतोय बघा, काय बोलतोय हा? तुम्हाला कळतंय ना? अरे तुला पैशाची गरज लागली तर आम्ही देणार नव्हतो का? पण पैसे मागायला लागले असते ना. स्वतःकडे चावी असली तर मागायची गरज नाही.